स्थानिक प्रशासनाचा स्थानिक राजकारण्याकडून गैरफायदा त्याचा मिसयूज होऊ नये। स्थानिक प्रशासन स्थानिक राजकारणी एवढे मदमस्त झालेले आहेत की ते इथल्या विराट आंदोलनाने सांगितलं होतं की इथल्या प्रशासनाचं इथलं जे राजकारणी आहेत स्थानिक राजकारण्याच्या अधीन एवढं इथलं प्रशासन गेलेलं आहे की ते सांगेल त्या प्रकारचं ते कोणत्याही गोष्टी करत आहेत। म्हणून 3 महिन्यामध्ये या जिल्ह्यातला एकही मायचा लाल आमदार आपला खासदार या बिरुळा गावामध्ये जाऊन या लोकांची भेट घ्यायची, काय यांचं दुखणं आहे समजून घ्यायची एकाची अवकाश होईल नाही। याची अवकाश नाही, डरपोक लोक आहेत। हे जरी या जिल्ह्यातला बांगर नावाचा जो आमदार आहे कळमनुरी विधानसभेचा तो मांड्यात ठोकतो, दंड ठोकतो आणि गळ्यात रुमाल घालून पोतरासारखे 3-4 रुमाल गळ्यात घालून भगवा रुमाल, निळ्या रुमाल, पिवळ्या रुमाल घालून पोतरासारख्या उड्या मारते, माकडासारख्या उड्या मारते आणि हातात अंगठी पुण्याची बोटाला नंतर खायला मिळत पोटाला बाबासाहेबांचं आमचं गाणं तमचं गाणं ते गाणे म्हणून लोकांना जे भूमिदाबा देण्याचं काम करत आहे। जिल्ह्यामध्ये उपोषणाच्या नावात सेंटर काढलं, त्या सेंटरच्या नावाखाली लोकांना भूमिदाबा देऊन राजकारणाचा डाव साधण्याचा जो बांगर आहे मांड्या ठोपटणारा, दंड ठोपटणारा, त्याला मी मांड्या ठोपटून दंड ठोपटून आवाहन करतो। तुझ्या जर हिंमत असेल बेट्या तर बिरुळा गावात एकदा ये तू बाबासाहेबांचा किती भक्त आहे, बाबासाहेबाला किती मानणार आहे, तू काय अवकात आहे एकदा आम्हाला कळू दे। बिरुळा गावात ये एकदा आमच्या लोकांना सोबत 2 मिनिटं बसून पाहाय, चर्चा करून पाहाय, समजून घे, म्हणजे आम्हाला कळेल की बांगर खरंच बाबासाहेबाला मानणार आहे। बांगरचा एक दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे हे त्या गावामध्ये गेले होते, बिरुळा गावामध्ये गेले होते पूर्व परिस्थितीची पाहणी किंवा इतर कामासाठी, परंतु गावामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी आंबेडकरवादी या बौद्ध समुदायाची भेट घेणं त्यांनी टाळलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा, पोलिस आंबेडकर विचाराचा प्रश्न मानला जातो आणि त्याच पक्षाचे स्थानिक आमदार राजू नवघरे होते, त्या गावाचे सरपंच त्या पक्षाचे आहेत। एवढं असून सुद्धा त्यांनी गावात जाऊन बिरुळा गावात जाऊन सुद्धा या लोकांची भेट घेतली नाही, याकडे काय कसं बघताल तुम्ही? बांगर जो विचार आहे तोच नवघरेचा विचार आहे। नवघरे काय दुसऱ्या तांदळाचे नाहीत, अशा प्रकारचं नवघरेचा मतदारसंघ आहे। बिरुळा गाव हे वसमत विधानसभेतला आहे। नवघरे आमदाराची प्राथमिक जबाबदारी होती की आपल्या मतदारसंघामध्ये एवढी मोठी घटना घडत आहे, ज्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होत आहे, त्या आपल्या मतदारसंघातल्या गावातल्या या पीडित लोकांची आपण भेट घेतली पाहिजे, त्यांनी लोक समजून घेतलं पाहिजेत। न्याय मिळेल न मिळेल ती प्रक्रिया पुढची राहिली, कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे ती दूरची प्रक्रिया आहे, परंतु प्राथमिक लोकप्रतिनिधी म्हणून या बिरुळाच्या लोकांनी त्यांना वोट दिलेला आहे। कालच्या निवडणुकीमध्ये यांचं मतदान घेऊन 2 वेळेस ते आमदार झालेले आहेत। ज्या लोकांचं आपण मतदान घेतलं त्या लोकांना साधी भेट देणं, त्यांची चौकशी करणं हे त्याचं प्राथमिक कर्तव्य आहे, ते त्यांनी केलेलं नाही। मी असं समजतो की नवघरे यांना बौद्धांची आवश्यकताच नाही, बिरुळ्याची आवश्यकता नाही, विधानसभेला आवश्यकता नाही, परंतु लोकांना समजत नाही, ते आपले त्याच्या मृगजळाच्या पाठीमागे होत आहेत। ते मृगजळ आहे ते कोणाच्या हाती लागणार नाही, नवघरेच नाही, या महाराष्ट्रातलं पुरोगामी प्रतिगामी जे कोणी असतील राजकारणी हे सगळे एकाच माळ्याचे म्हणजे आहेत। हे आंबेडकर गव्हर्नमेंटला बाबासाहेब विचारासोबत न्याय करू शकत नाही, त्या समाजाला न्याय करू शकत नाहीत। आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व उभं केलं पाहिजे, ते उभं करणं गरजेचं आहे। या निवडणुकीमध्ये माझं तर म्हणणं आहे की बिरुळ्याच्या गावाच्या लोकांनी नाही तर या जिल्ह्यातल्या संबंध लोकांनी बिरुळ्या या प्रकरणावरून दखल घेतली पाहिजे आणि धडा घेतला पाहिजे आणि या राजकारण्याला आमच्या क्षेत्राजवळ देखील उभं केलं पाहिजे। धन्यवाद। या ठिकाणी हे होते आपल्या